गुड मॉर्निंग दिया. लक्ष दे. पॉलिटिकल सायन्स आज आपलं बरंचसं झालेलं आहे. पेज नंबर आपला 39 चालू आहे. जवळजवळ आता आपला हा धडा चाललेला आहे तुझा मोस्ट ऑफ. एक मिनिट ना, आय विल चेक. आय थिंक बेटा चौथा का पाचवा धडा चाललेला आहे आपला हा, बरं ना. चौथा धडा चाललेला आहे आणि एकूण 6 का 7 धडे आहेत फक्त, बरोबर आहे. सो टुडे वी हॅव लर्न पेज नंबर 39, फोर्थ लेसन, चॅलेंजेस. स्टार्टेड इज अ चॅलेंजेस. आपलं चॅलेंजेस चाललेलं आहे. कसं वाटतं? वारी ना, लक्ष दे. थोडंसं लुक चेंज केलं आहे. चॅलेंजेस. वन ऑफ द फर्स्ट चॅलेंज दॅट इंडिया. एक मिनिट फक्त थोडासा फोंट वाढवतो. एकदम लहानच आहे, अक्षर एकदम लहान दिसतात ना त्याच्यामुळे. ओके. वन ऑफ द फर्स्ट challenges that India faced the independence was the integrations of the princely state. Integrations to princely state into the Indian Union. There were some problems with the state of the Jammu and Kashmir, Hyderabad, Junagadh. Eventually come to be a resolved issue. Jammu Kashmir accepted the first conflict of the Pakistan 1947-48 and continued to remain challenge a peace stability region in the northeastern Nagaland and post problem that was eventually resolved. Some of their other colonial areas controlled by the Portuguese and the French eventually became the part of the Indian Union. आपल्याला हे इतिहासामध्ये सुद्धा झालेलं आहे. थोडंसं स्वातंत्र्यानंतर पहिलं आव्हान होतं ते म्हणजे आपल्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीन करून घेणे. म्हणजे छोटी छोटी जी राज्य होती ना, ही राज्य आपल्या भारतामध्ये विलीन करून घेणे, म्हणजे भारताचाच एक ते भाग व्हावी, राजेशाही नष्ट करावी, असं चाललेलं होतं. म्हणून जम्मू काश्मीर, हैदराबाद, जुनागड या संस्थानाबाबत या काही समस्या होत्या, परंतु त्या सोडवल्या गेल्या. 1947-48 मध्ये जम्मू आणि काश्मीर संदर्भात पाकिस्तानशी संघर्ष झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये शौर्य व शांतता राखणे हे एक आव्हान होतं. ईशान भारतामध्ये नागालँड समस्या निर्माण झाली. आजही ती सोडवली गेली आहे, बरं ना. ती सोडवली गेली. देन पोर्तुगीज काय करायचे, प्रॉब्लेम इव्हेंच्युअली रिझॉल्व्ड. सम अदर कॉलोनियल एरियाज कंट्रोल्ड. काही ज्या ठिकाणी फ्रेंच वसाहती होत्या, कालांतराने त्या सुद्धा संघराज्यामध्ये आपल्या सामील झाल्या. गोव्यासारखा प्रदेश सुद्धा सामील झाला. आज गोवा आपल्या ताब्यात आहे. पहिला नव्हता गोवा ताब्यात आपला. गोव्यामध्ये पण संस्थान होतं, म्हणजे राजेशाही होती. ओके. इंडियन क्राफ्टेड these policies of political social cultural development within the framework of the Indian constitutions. The Indian constitutions recognize the diversity of India in terms of the regions and the language and the need of social transformations of the appearing incorporating social welfare provisions on the economic fronts of the development was led to a predominant role of the government of the industrial sector. Within policies of mixed economic, the planning commissions was set up. The prepared 5 years plans would indicate the direction which the Indian economy should move. The basic focus Indian planning was the economic growth, generation to employment opportunities and removal of property. Today NITI Ayog was the replaced planning commissions. बघ, त्याच्यानंतर शक्यतो आपल्या प्रदेशामध्ये भारताने काय केलं, संविधानाच्या चौकटीत राहून या सगळ्या गोष्टीची धोरणं ठरवली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती साध्य केली. भारतीय संविधानाने प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्य दिली होती. प्रादेशिक विविधता होती, भाषिक विविधता होती, या दोन्ही गोष्टींना काय दिलं, त्यांनी मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर काही तरतुदी समाविष्ट करून घेतल्या. समाज परिवर्तनाची गरज असल्याचं मान्य केलं. आर्थिक क्षेत्रामध्ये उद्योगांची संमिश्र व्यवस्था स्वीकारली. आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभागी अधोरेखित केला होता. पंचवार्षिक योजना तयार केली. भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा निर्देशन करण्यासाठी नियोजनाच्या आयोगाची निर्मिती केली आणि आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी वाढवणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, ही जी काही उपाययोजना होती ही आयोगाने साध्य केली. New challenges emerged in the 1960s. Nehru era Indian
इरा म्हणजे काय? युग. इरा म्हणजे काय? युग. New challenges emerged to 1960s. New era Indian politics ended with the Lal Bahadur Shastri taking over the premierships to be followed by Mrs. Indira Gandhi. This decade saw the growth of the regional parties on of the political scenes. The 1960s also saw a beginning of the protest movement by the present class labeled as Naxalisms. This movement grew at 60s but was occurred by the state of the early 70s. However, it is came back to more violent from the 1980s. It was described as the biggest challenges faced by the India. बघा 1960चं जे दशक होतं याच्यामध्ये नवीन नवीन आव्हानं उभी राहिली होती. नेहरू युगाच्या नंतर लालबहादूर शास्त्री, नंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान मंत्रीपद स्वीकारलं होतं. या दशकामध्ये राजकीय वर्तुळामध्ये प्रादेशिक भाषांचा उदय झाला. 1960च्या दशकामध्ये नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली. ही चळवळ मात्र 1960च्या दशकामध्ये फोफावली. 1960च्या दशकामध्ये फोफावली. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला कमी झाली, परंतु 1980च्या दशकामध्ये ती परत हिंसक स्वरूपात पुढे आली. परत काय झालं, तिला हिंसक स्वरूप प्राप्त झालं आणि ती पुढे आली. ही चळवळ भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान ठरलं. ईशान्य भागामध्ये तर बघायला गेलं तर भारताच्या ईशान्य भागामध्ये the northeastern region, which is a comparison to 8 states of the culturally and ethnically a diverse, having more than 200 ethnic groups which have a distinct languages, a dialects and a socio-cultural identities. The maintenance of the peace, of the stability and ensuring the implementations of economic and industrial development has been a challenges for the Indian political system. States like Nagaland have seen a state of conflict since India independence, while Manipur, Mizoram, Meghalaya, Tripura have witnessed a militancy since the 60s in the Assam, and problem was about the lack of development of the regions in the resource being a diverted elsewhere. The Assam soil a blockade 1980 is one of the first organizations agitations that focus on the demand of economic development, and the region later the Jharkhand agitations followed by the same logic. बघा, जवळजवळ ईशान्य भारतामध्ये ना 8 सांस्कृतिक राज्य होती आणि त्यांच्यामध्ये वांशिक म्हणजे म्हणतात ना वंश परंपरानुसार जे भिन्नता होती ही पण वेगळी होती. तिथे 200 पेक्षा जास्त वांशिक गट आहेत, म्हणजे 200 पेक्षा जास्त वांशिक गट आहेत. कुठे? ईशान्य भारतामध्ये, म्हणजे म्हणतो ना आपण केरळ, मद्रास, केरळा वगैरे या साईडला याच्यामध्ये शांतता आणि स्थैर्य राखणे, आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साध्य करणे भारतीय राज्यव्यवस्थेमधील एक मोठं आव्हान होतं. नागालँड हे भारतीय स्वातंत्र्यापासून संघर्ष करणारं राज्य होतं. ते मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरामध्ये 1960च्या दशकापासून बंडखोरी कारवायांचा सामना करावा लागतोय. आसाममध्ये प्रादेशिक विकासाची कमतरता, लॅक ऑफ डेव्हलपमेंट दॅट इज कॉल्ड, आणि आसाममधील संसाधनाचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या त्यावेळेस होती. आसाममधील तेलाची केलेली कोंडी, समजलं? आसाममध्ये तेलाची केलेली कोंडी हे पहिलं आंदोलन होतं आपल्या इथलं, समजलं? त्यानंतर ज्यायोगी प्रादेशिक विकासाची मागणी पुढे आली त्याच्यानंतर मात्र शक्यतो झारखंडमध्ये सुद्धा अशीच आंदोलनं झाली, समजलं? द डेमोक्रेटिक सिस्टम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज सस्पेंडेड टू ब्रीफ पिरियड टाइम्स 1970s. 1970चं जे दशक होतं ना, या दशकामध्ये भारताची आणीबाणी जाहीर झाली. भारतीय शासन व्यवस्था जी होती ती थोडीशी डळमळीत स्वरूपाची होती. काय होते? डळमळीत स्वरूपाची होती.
When emergency declared, the influx of the refugees from East Pakistan had begun in the late 60s. The isolated in the 1970s, eventually leading to a conflict and discertain for the new state of the Bangladesh. The other crisis that grew into the major confirmations was the demand to a Khalistan in the state of the Punjab, the aggressions of the force Indian government to use force against the uh, separatist movement. The assassinations of the Prime Minister Indira Gandhi was the first such a political associations to direct result for the use force of the tackle in the Punjab aggressions. Second association was a Rajiv Gandhi has lost his life a suicide attack by the liberalization Tiger Tamil Islam LMAT was have taken a decision on the Tamil questions in the Sri Lanka. The religious conflict in India isolated in 1980s. The event Ayodhya राम मंदिर राम मंदिर बाबरी मस्जिद हे सगळं ते वाद झाले. आता बघा राम मंदिराचं भूमिपूजन झालं. And its represcriptions of the 1992 from the Mumbai Warriors brought the new diminutions of the militancy in India. बघा 1970 ज्यावेळेस होतं, या 1970च्या कालावधीमध्ये आणीबाणी जाहीर झाली होती. काय झालं होतं? आणीबाणी जाहीर झाली होती आणि भारतीय लोकशाही शासन व्यवस्था आहे ना काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पाकिस्तानमधून निर्वासितांचे लोंढे भारतात येण्यास सुरुवात झाली होती. मुभा निर्माण झालेली होती त्यावेळेस. पाकिस्तानमधून आपल्या भारतात येण्यासाठी, भारतातून पाकिस्तानात जाण्यासाठी. ज्यांना पाकिस्तानात जायचं त्यांनी पाकिस्तानात जा, ज्यांना भारतात यायचं त्यांनी भारतात. त्यामुळे काय झालं, त्यातूनच उद्भवलेला जो बांगलादेश होता, पाकिस्तानमधून आलेल्या लोकांचा, या नवीन राज्याची निर्मिती झाली. पंजाबमधून केलेल्या खलिस्तानच्या मागणीने आणखीन एक मोठे संकट उभं केलं. पंजाबमधून खलिस्तान वेगळा झाला. या फुटीरतावादी आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करणे शासनाला भाग पडले. पंजाबमधील आंदोलनाविरुद्ध केलेल्या बळाचा वापराचा थेट परिणाम प्रधानमंत्री मात्र श्री इंदिरा गांधी यांच्यावर झाला. माहिती आहे ना, त्यांचं बॉम्ब करून हत्या, मानवी बॉम्बने हत्या केली. दुसरी राजकीय हत्या झाली ती म्हणजे राजीव गांधी, इंदिरा गांधीने गोळ्या मारून हत्या केली. माहिती आहे, पंजाबमधून खलिस्तान वेगळा केला त्याच्यामुळे. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी यांची मानवी बॉम्ब नुसार हत्या केली. आणि याच्यामध्ये होते लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इल्लम प्लीट यांच्या विरोधात त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याच्याबद्दल त्यांची हत्या करण्यात आली होती. 1980च्या दशकामध्ये धार्मिक संघर्ष वाढीला लागलेला होता. बाबरी मस्जिद, मुंबईतली दंगल, 1993ची दंगल, हा भारतामध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया होत्या. त्याच्या आक्रमकतेला परिणाम दिले गेले. द लेट 1980 अँड 1990s, 1980च्या दशकाच्या शेवटी आणि 1990च्या दशकामध्ये 1980s and 1990s once again brought to problem Jammu and Kashmir. In the forefront of the aggressions saw a change in the nature of the militancies of the shift from the state, a centroid terrorist activities of the modern abstract terrorist struggle. Militancy started in the Kashmir Valley of the movement Azadi. India went into the economic transformation in 1990s. It slowly abandoned of the socialist pattern, economic development, and opted by the economic liberalizations. This was a new approach to be tackle the problem economic development in India, an approach that led to economic recovery and a relatively high to stable economical growth. 1980च्या शेवटी 1990च्या कालावधीमध्ये 1980 ते 1990च्या कालावधीमध्ये जम्मू काश्मीरमधल्या समस्या पुन्हा निर्माण झाल्या होत्या. आणि याच्यामध्ये आझादीच्या चळवळीसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादाने डोके काढले. तेव्हापासून दहशतवाद जो चालू झाला तो आत्तापर्यंत चालूच आहे. या दहशतवादामध्ये आक्रमकतेचं स्वरूप दिसून आलं.
राज्य केंद्रित दहशतवादापुरते मर्यादित न राहता त्याचे आधुनिक अमूर्त दहशतवादी संघर्षामध्ये रूपांतर झाले. 1990च्या दशकामध्ये भारतामध्ये आर्थिक स्थित्यंतर झाले. भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडला, आर्थिक उदारीकरण स्वीकारले. भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. त्याचा आर्थिक लाभ झाला आणि त्यामुळे स्थिर आणि उच्च आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया घातला गेला. त्याच्यानंतर मात्र थोडंसं किचकट धड्यात या